नमस्कार शिक्षक मित्र हो. वर्गामध्ये आपले विद्यार्थी दिलेल्या संख्या अचूक ओळखतात, वाचतात देखील. पण ज्यावेळेस त्यांना ह्या संख्यांचं लेखन करायचं असेल, त्या ठिकाणी मात्र आपल्याला निश्चितच विद्यार्थ्यांना समस्या आलेली दिसून येते. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी 0 ते 50 संख्यांचं लेखन अचूक कसं करतील याबाबतीत सखोल चर्चा करूया. संख्यांचे लेखन करत असताना मुळात पहिल्यांदा संख्या वाचन मुलांना करता येतं का? हे आधी आपण पाहिलं पाहिजे. जर संख्या वाचन येत असेल, तर तिथून मुलांना संख्या लेखनाकडे घेऊन जाण्यासाठी एक उदाहरण, एक नियम आहे. काही त्याच्यातला एक नियम आपण आज पाहूया. प्रत्येक संख्या लिहिते कोणती? ठीक. 28 संख्या लिहिते. ठीक आहे, लिहा. छान. आता ही संख्या लिहिलेली आहे. हो. आता आपण काय करूया मॅडम, या संख्येचं रूपांतर आपण वस्तूंच्या मध्ये करूया. तुम्ही 28 काढा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मी वेगवेगळ्या रंगाच्या काड्या घेते. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मोठा सुट्टा 8 काड्या मी घेते. ओके. आता याच्यामध्ये 28 तुम्ही काढलेल्या ह्या काड्यांच्या मध्ये किती दशक आहेत ते इथं मांडा आणि किती एकक आहेत ते इथं मांडा. ठीक आहे. या ठिकाणी मी आता दशकाचे 2 गट्टे केलेले आहेत. समजा म्हणजे आपण इथे काय केलं, की वस्तूंचं रूपांतर आपण ज्या आपल्या काड्या आहेत, या आपल्या वस्तू आहेत, याचं रूपांतर आपण दशक आणि एककामध्ये करत आहोत. त्याच्यासाठी आपण 2 दशक घेतले हो, आणि नंतर शिल्लक राहिलेले एकक इथं घेतले. बरोबर. आता हे किती दशक झाले? हे 2 दशक झाले. 2 दशक. 2 दशक म्हणजे किती? 20. लिहा इथं. छान. आता हे जे एकक आहेत, हे किती आहे? हे सुट्टे 8 एकक आहेत. अच्छा. या 8 एककांचं रूपांतर दशकामध्ये करताना शक्य आहे का? नाही. ठीक आहे. मग हे 8 एकक जसे आहेत, तसे आपण खाली लिहू. ठीक आहे. आता हे 2 दशक ज्याची झाली 20 आणि हे एकक 8 त्याचे 8 आहेत तसे. मग असा आपला शब्द तयार झाला 20 अधिक 8 किती झाले? इथे अधिक चिन्ह काढा. अधिक चिन्ह हा संकेत असतो हो, संख्या मिळवण्यासाठी. मग 20 अधिक 8 हा कितीचा शब्द झाला? 28. लिहा खाली. छान. अशा पद्धतीनं आपण मुलांना संख्या वाचनाकडून संख्या लेखनापर्यंत आणू शकतो. आता संख्या वाचनामध्ये अभिप्रेत असणारे दशक आणि एकक पहिल्यांदा मुलांच्याकडून सुट्टे करून घ्यायचे. त्याच्यासाठी वस्तू रूपात काहीतरी मांडून घ्यायचं. त्याचं रूपांतर करायचं दशक आणि एककामध्ये. दशकामधली जी संख्या आहे ती खाली लिहून घ्यायची. सुट्टे राहिलेले एकक खाली लिहून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीनं एकक संख्या ही पहिल्यांदा येते. इथं 20 पहिल्यांदा येत नाही. हे जे सुट्टे एकक आहेत, ते सुट्टे एकक हे पहिल्यांदा येतात आणि नंतर दशकाची जी संख्या आहे ही येते. हे मुलांना एकदा समजलं, की मग मुलांना कुठलीही संख्या लिहिताना अडचण येत नाही. ठीक. धन्यवाद. नमस्ते. संख्या नामी विद्यार्थ्यांना लिहिता येण्यासाठी वेगवेगळ्या खेळांची आपण मदत घेतो आणि खेळ आधारित अध्यापन पद्धतीचा आपण आपल्या वर्गामध्ये उपयोग करत असतो. आज आपण असाच एक खेळ बघणार आहे, ज्याच्यामध्ये या लाकडी पट्ट्या आहेत. त्या लाकडी पट्ट्या ह्या अ, वेगवेगळ्या रंगाच्या आहेत आणि ह्या ज्यावेळेला आपण ठेवतो, त्यावेळेला या 3-3च्या सेटमध्ये ठेवल्या जातात. ह्या एकदा आडव्या, एकदा उभ्या अशा पद्धतीनं
तयार करून हा मनोरा आपल्याला जेवढ्या संख्या मुलांना जास्तीत जास्त शिकवायच्या आहेत, तेवढ्या संख्येचा हा मनोरा बांधायचा आणि त्याच्यानंतर या खेळाला सुरुवात करायची. हा खेळ नेमका कसा खेळला जातो, हे आपल्याला दाखवण्यासाठी येत आहेत खोत मॅडम आणि त्यांच्यासोबत हा खेळ खेळणार आहेत गंधारे मॅडम. या दोघींच्याकडून आपण हा खेळ कसा खेळायचा आणि प्रत्यक्ष वर्गामध्ये याची अंमलबजावणी कशी करायची, हे शिकून घेऊयात. आपल्याला एक खेळ खेळायचा आहे. ह्या खेळामध्ये हे सगळे जे काही पट्ट्या आहेत, ह्या वेगवेगळ्या कलरच्या आहेत. तर ह्या ज्या पट्ट्या आहेत, त्या एकूण पट्ट्या ज्या आहेत, त्या 45 पट्ट्या आहेत आणि त्या आपण अशी रचना करून ठेवलेली आहे, की ह्या 3-3 पट्ट्यांचा गट केलाय. एकीकडे अशी उभी, परत त्याच्यावरती ही अशी आडवी, परत उभी, असं एकानंतर एक असं आपण उभं, आडवं असं ठेवलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, की हे फासे जे आहे ते टाकले, की जो कलर येईल त्या कलरच्या संदर्भातली 2 पट्टी म्हणजे वेगवेगळे कलर आले. समजा निळा आलाय, तर आपल्याला 2 वेळा काय करायचे ह्या पट्ट्या काढायचे. पण त्या काढल्यानंतर की हा ब्लॉक जो आहे, हा काय झाला पाहिजे, अजिबात पडला नाही पाहिजे. हा असाच राहिला पाहिजे. तेव्हा आपल्याला अगदी सावधानतेने हे काढायचे आणि काढल्यानंतर ह्या रचनेमध्ये किती ह्या पट्ट्या शिल्लक राहतात. म्हणजे 2 काढल्या, तर आपल्याला 45 मधून 2 गेल्या तर 43 राहतील. तर तो 43 हा शब्द अक्षरात इथं लिहायचा आहे आणि अंक तो अक्षरात लिहायचा आणि बरोबर लिहिल्यानंतरच त्याला पुन्हा फासे टाकण्याचा संधी मिळेल आणि तोच काढेल आणि दुसरी जी व्यक्ती असेल तिनं मात्र काय तो अंक शब्दरूपात इथं लिहायचे. असं आपल्याला खेळ खेळायचा आहे. तर आपण आता सुरुवात करूया. पहिल्यांदा तू खेळ. आता एक निळा आणि एक ऑरेंज. हां. तर काळ. ऑरेंज. आता ह्याच्यात तयार झाले तर मी सांगणार. तू फासा टाकल्यास तर मला सांगावं लागेल. तर मी सांगते ह्याच्यामध्ये आता शिल्लक राहिले 43. हो. आता माझा चान्स. आता केशरी आणि पिवळा. पिवळा. आता ह्याच्यात राहिलेले आहेत 41. 41 मी बरोबर लिहिलंय. पण फासा मी टाकलाय. आता खरं म्हणजे तू लिहायला पाहिजे होतंस. मीच लिहिलंय. पण आता तू लिहायचं. ठीक आहे. आता पडलेत निळे. 2 काढायचे का? 2. मी काढणार आहे. मी लिहायचं का? हो. ओके. आता 41 मधनं 2 गेले. 39. 39. हां. आता मी फासे टाक. केशरी 2. आता तू लिह. 39. 37. 37. ओके. ठीक. आता तू फासा टाक. मी टाकते फासा. नंतर तू लिहायचे. लाल.
चिरू. तेस. 39, 37, 36, 35. अशा प्रकारे ज्या वेळी नंबर येतील, एखादी विद्यार्थी चुकला, तर त्याला पुन्हा जोपर्यंत तो बरोबर लिहित नाही, तोपर्यंत त्याला याच्यातून ही जी पट्टी आहे ती काढता नाही येणार आणि त्याला फासेसुद्धा टाकण्याचा चान्स नाही मिळणार. त्याला संधी नाही मिळणार. तर अशा प्रकारे आपण हा मनोरंजनात्मक गेम विद्यार्थ्यांच्या लेखनासाठी घेऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. वर्गामध्ये आपले विद्यार्थी दिलेल्या संख्या अचूक ओळखतात, वाचतात देखील. पण ज्यावेळेस ना ह्या संख्यांचं लेखन करायचं असेल, त्या ठिकाणी मात्र आपल्याला निश्चितच विद्यार्थ्यांना समस्या आलेली दिसून येते. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी 0 ते 50 संख्यांचं लेखन अचूक कसं करतील याबाबतीत सखोल चर्चा करूया. संख्यांचे लेखन करत असताना मुळात पहिल्यांदा संख्या वाचन मुलांना करता येतं का हे आधी आपण पाहिलं पाहिजे. जर संख्या वाचन येत असेल तर तिथून मुलांना संख्या लेखनाकडे घेऊन जाण्यासाठी एक उदाहरण, एक नियम आहे. काही त्याच्यातला एक नियम आपण आज पाहूया. स्वतः एक संख्या लिहिते कोणती. 28 संख्या लिहिते. ठीक आहे, लिहा. छान. आता ही संख्या लिहिलेली आहे. हो, आता आपण काय करूया मॅडम, या संख्येचं रूपांतर आपण वस्तूंच्या मध्ये करूया. तुम्ही 28 काढा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मी वेगवेगळ्या रंगाच्या काड्या घेते. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मोठा सुद्धा 8 काड्या मी घेते. ओके. आता याच्यामध्ये 28 तुम्ही काढलेल्या ह्या काड्यांच्या मध्ये किती दशक आहेत ते इथं मांडा आणि किती एकक आहेत ते इथं मांडा. ठीक आहे. या ठिकाणी मी आता दशकाचे 2 गट्टे केलेले आहेत. समजा म्हणजे आपण इथे काय केलं, की वस्तूंचं रूपांतर आपण ज्या आपल्या काड्या आहेत, या आपल्या वस्तू आहेत, याचं रूपांतर आपण दशक आणि एककामध्ये करत आहोत. त्याच्यासाठी आपण 2 दशक घेतले हो आणि नंतर शिल्लक राहिलेले एकक इथं घेतले. बरोबर. आता हे किती दशक झाले? हे 2 दशक झाले. 2 दशक. 2 दशक म्हणजे किती? 20. लिहा इथं. छान. आता हे जे एकक आहेत, हे किती आहे? हे सुट्टे 8 एकक आहेत. अच्छा. या 8 एककांचं रूपांतर दशकामध्ये करता येणं शक्य आहे का? नाही. ठीक आहे. मग हे 8 एकक जसे आहेत, तसे आपण खाली लिहू. ठीक आहे. आता हे 2 दशक ज्याचे झाले 20 आणि हे एकक 8 त्याचे 8 आहेत तसे. मग असा आपला शब्द तयार झाला. 20 अधिक 8 किती झाले? इथं अधिक चिन्ह काढा. अधिक चिन्ह हा संकेत असतो हो, संख्या मिळवण्यासाठी. मग 20 अधिक 8 हा कितीचा शब्द झाला? 28. लिहा खाली. छान. अशा पद्धतीनं आपण मुलांना संख्या वाचनाकडून संख्या लेखनापर्यंत आणू शकतो. आता संख्या वाचनामध्ये अभिप्रेत असणारे दशक आणि एकक पहिल्यांदा मुलांच्याकडून सुट्टे करून घ्यायचे. त्याच्यासाठी वस्तू रूपात काहीतरी मांडून घ्यायचं. त्याचं रूपांतर करायचं दशक आणि एककामध्ये. दशकामधली जी संख्या आहे ती खाली लिहून घ्यायची. सुट्टे राहिलेले एकक खाली लिहून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीनं एकक संख्या ही पहिल्यांदा येते. इथं 20 पहिल्यांदा येत नाही. हे जे सुट्टे एकक आहेत, ते सुट्टे एकक हे पहिल्यांदा येतात आणि नंतर दशकाची जी संख्या आहे ही येते. हे मुलांना एकदा समजलं, की मग मुलांना कुठलीही संख्या लिहिताना अडचण येत नाही.
ठीक. धन्यवाद. आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत 0 ते 50 संख्यानामे लिहिणे या अध्ययन स्तराचे अध्यापन नाविन्यपूर्ण पद्धतीने कसे करावे हे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग. आज आपण 0 ते 50 या संख्या आहेत किंवा जे अंक आहेत त्यांची संख्यानामे कशी लिहायची किंवा तेच अंक अक्षरामध्ये कसे लिहायचे हे एका कवितेच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर मी जी कविता म्हणतोय त्या कवितेच्या पाठोपाठ मी म्हटलेली ओळ तुम्ही म्हणायची. म्हणायला तयार आहात का तुम्ही? हो. आता मी कवितेची ओळ पहिली म्हणतो, तुम्ही ती ओळ तशीची तशी म्हणा. म्हणा 10 फुलं बागेत जुळली रंगात, 10 फुलं बागेत जुळली रंगात, पाखरं उडतात गगनात आनंदात. पाखरं उडतात गगनात अंगणात. आता या कवितेमध्ये किंवा या कवितेच्या ओळीमध्ये कोणता अंक आलेला आहे? 10 अंक आलेला आहे. 10 अंक कसा लिहितात मुलांनो? एकावर 0 10. शाबास. आता आपण तो अंक फळ्यावर लिहूया. 1 आणि एकावर 0 10. आता हे संख्या नामाच्या स्वरूपात आपण लिहूया. संख्या नामाच्या स्वरूपात म्हणजे अक्षरामध्ये लिहूया. 10 लिहिताना पहिल्यांदा कोणता अक्षर आहे? द. आणि नंतर अक्षर आहे ह. ह ला काना हा. द हा. अशा पद्धतीने आपण लिहितो. कळालं? आता तुमच्यापैकी 10 अंक कुणाकडे आहे? 10 अंकाची पट्टी दाखवा. शाबास. छान छान. आता आपण कवितेच्या पुढच्या ओळींकडे जाऊया. कवितेच्या पुढच्या ओळी बघा. 25 फळं झाडावर झुलतात झुलतात, 25 फुलं झाडावर झुलतात झुलतात, मुलं मुली हसत खेळतात खेळतात, मुलं मुली हसत खेळतात खेळतात. आता हे जे 2 ओळी आपण म्हटले त्याच्यामध्ये कोणता अंक आलेला आहे? 25. शाबास. यामध्ये कोणता अंक आलेला आहे? 25. 25 अंक कसा लिहितात? 2वर 5 25. छान छान. मुलं आमच्या वर्गातली सगळी हुशार आहेत. 2वर 5 25. हे बघा 2 आणि 2वर 5 25. आता हे संख्या नामामध्ये कसं लिहितात ते बघूया आपण. म्हणताना कसं म्हणतो आपण? पहिल्यांदा 25. च वला दुसरी वेलांटी वी आणि स. मग हे कसं लिहितात? 25 अक्षरामध्ये किंवा संख्यानामामध्ये असे लिहितात. आता 2 अंक तुमच्या लक्षात आले कसे लिहितात. आता तिसऱ्या अंकाकडे जायला म्हणताना आपण काय करायचं आहे? परत 2 ओळी म्हणतो मी, त्यानंतर तुम्ही त्या माझ्या पाठोपाठ म्हणायचं. 30 मासे तळ्याच्या पाण्यात पोहतात, 30 मासे पाण्याच्या तळ्यात पोहतात, बगळे कोंबडे लगेच येतात, बगळे कोंबडे लगेच येतात. आता या 2 ओळी मी तुम्हाला सांगितल्या. त्या 2 ओळींमध्ये कोणता अंक आलेला आहे? 30 अंक आलेला आहे. बरोबर आहे. आता 30 अंक कसा लिहितात? 3वर 0 30. बरोबर. हुशार आहेत मुलं सगळी वर्गातली आपल्या. 3वर 0 30. आता बघा 3वर 0 30 अंकात लिहिलो आपण. याचा आता संख्यानाम कसं असतं किंवा ते अक्षरामध्ये कसं लिहितात बघूया आपण. 30 लिहिताना तला दुसरी वेलांटी ती आणि स. मग कसं काय झालं ते? 30. बरोबर आहे. आता 30 हा अंक तुमच्यापैकी कुणाकडे तरी आहे? कुणाकडे आहे दाखवा. छान 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 बाळा. आता पुढच्या ओळी जी आहेत त्या पुढच्या ओळींकडे आपण कवितेच्या जाऊया. सर्व अंक आपण शिकतोय पण कशाच्या माध्यमातून शिकतोय? कवितेच्या माध्यमातून शिकतोय. आता कविताची पुढच्या ओळी बघा. 41 वेली फुलल्या शेतात, 41 वेली फुलल्या शेतात, सुटलं पाखरू खिडकीतून आकाशात, सुटलं पाखरू खिडकीतून आकाशात. आता या ओळींमध्ये कोणता अंक आलेला आहे? 41. छान. हुशार आहे तुम्ही सर्वजण. शाबास. कोणता अंक? 41 हा अंक आलेला आहे. 41 हा अंक आपण कसा लिहितो मुलांनो? 4वर 1 41. बरोबर. 4वर 1 41. आता या बाजूला आपण इथं लिहूया तो अंक. 4वर 1
आता मराठीमध्ये किंवा अक्षरामध्ये किंवा संख्या नामामध्ये तो कसा लिहितात बघा. के चला कानात चा ळला दुसरी वेळांटी ळी आणि स कसं लिहितात एके 40. याच्यामध्ये वेलांटी वगैरे जे आहेत त्या कोणती पहिली वेलांटी दुसरी वेलांटी व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढच्या कवितेच्या पुढच्या 2 ओळींकडे जाऊया आपण. हो. हा छान. आता बघा 47 थेंब पडले पाण्यात 47 थेंब पडले पाण्यात पावसाळा आला नाचू अंगणात. पावसाळा आला नाचू अंगणात. आता या कवितेमध्ये किंवा कवितेच्या 2 ओळीमध्ये कोणता अंक आलेला आहे? 47. शाबास. 47 जो अंक आहे तो कसा लिहितात? 4वर 7 47. छान छान छान. 4वर 7 47. आता बघा 47 आपण अंक फळ्यावर लिहूया. 4वर 7 47. आता याचं जे आहे अक्षरामध्ये कसं लिहितो आपण ते पाहूया. स आता 47 लिहिताना बघा 2 वेळा त येतं. सत्ते च्या ळला कोणती वेलांटी? दुसरी वेलांटी ळी आणि शेवटी स असं येतोय आपल्याला 47. आज आपण काय शिकलेले आहे? अंक आणि त्याची संख्या नामे म्हणजेच तो अंक अक्षरात कसा लिहितात ते आपण शिकलेलो आहे. नमस्कार शिक्षक मित्र हो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत गणित विषयातील अध्ययन स्तर क्रमांक 20 0 ते 50 संख्या नामे लिहितो अक्षरी हा अध्ययन स्तर अभ्यासणार आहोत. हा अध्ययन स्तर विद्यार्थ्यांमध्ये कसा विकसित करू शकतो हे आपण आज इथे पाहणार आहोत. आतापर्यंत आपण संख्या लेखन अभ्यासले आहे. आता आपण विद्यार्थ्यांना 0 ते 50 संख्यानामे लेखन करण्याबाबत प्रोत्साहन कसे द्यावे, त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवावा, संख्या लेखन, गणितीय क्रिया, आकलनाची गोडी लागावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणूनच आपण इथे प्ले बेस्ड अध्यापन पद्धतीचा वापर करणार आहोत. शिक्षक मित्र हो, विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढण्यासाठी त्यांच्या छोट्या छोट्या कृतींचे कौतुक करूया. आनंदायी पद्धतीने या अध्ययन स्तराची सुरुवात करूया. प्रथम आपण संख्या कार्ड व संख्या नामे विद्यार्थ्यांना दाखवून पूर्वज्ञान जागृत करूया. शिक्षक मित्र हो, आपल्याला एक चित्र इथे दिसत आहे. याचा वापर करून आनंदायी पद्धतीने या साहित्याचा वापर करून संख्या नामे लेखन करून घेऊया. आता आपण इथे एक कृती करून घेऊया. दिलेल्या चित्रातील लाल रंगाचे ठिपके दशक आहेत आणि निळ्या रंगाचे ठिपके एकक आहेत. दिलेल्या चित्रातील ठिपक्यावर एक बांगडीसारखे कडे ठेवूया. त्या कड्याच्या आत असणारे लाल व निळे ठिपके विद्यार्थ्यांना मोजायला सांगूया. खाली दिलेल्या दशक व एककाच्या चौकटीत लाल ठिपके दशकाच्या घरात व निळे ठिपके एककाच्या घरात लिहून संख्या वाचन घेऊया आणि त्यांची संख्या नामे लेखन करून घेऊया. आता आपण याची प्रत्यक्ष कृती करून पाहूया. आता या चित्रामध्ये कडा ठेवल्यानंतर आपल्याला या पद्धतीने ठिपके दिसतील. यातील ठिपके आपण मोजूया. यामध्ये दिसणारे लाल रंगाचे ठिपके दशक आहेत. ते मोजून 1 2 असे या दशकाच्या घरामध्ये लिहूया. त्यानंतर 1 2 3 4 हे एककाचे ठिपके आपण 4 या एककाच्या रकान्यामध्ये लिहूया. आता हे संख्यानाम वाचूया. म्हणजेच याचे संख्यानाम 24 असे होईल. आता
ही कृती बघत असताना आपण हा कडा प्रत्येक वेळी फिरवला तर प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळ्या संख्या इथे पाहायला मिळतील आणि अशा पद्धतीने या संख्यांचे संख्यानामे ठिपके मोजून संख्यानामे पाहूया आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव करून घेऊया. अशा विविध कृतींद्वारे आपण विद्यार्थ्यांकडून जास्तीचा सराव करून घेऊन संख्यांचे संख्यानामांचे लेखन करून घेऊया, वाचन करून घेऊया आणि विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव करून घेऊया. अशा पद्धतीने विविध नाविन्यपूर्ण आनंददायी खेळातून मनोरंजक पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना 0 ते 50 संख्यानामे लेखनाचा सराव करून घेऊया. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना संख्यानाम संख्या लेखन कौशल्य विकसित करूया. चला तर मग आपणही निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत एक पाऊल प्रगतीपथावर टाकूया आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीला हातभार लावूया. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता 2री मधील 0 ते 50 संख्यानामे लिहितो, अक्षरी आणि वाचतो या स्तरासंदर्भात काही कृती कार्यक्रम पाहणार आहोत. खरे तर निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आपल्याला विविध स्तर दिलेले आहेत आणि या स्तराचा अभ्यास करत असताना 0 ते 50 संख्यानामे लिहिणे आणि वाचणे हा या स्तरामध्ये समावेश होतो. हे अभ्यासत असताना 1 ते 40 पर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन आपण पाहिले. यामध्ये आपण 1 ते 40 पर्यंतच्या संख्यांचं वाचन आणि लेखन पाहिल्यानंतर या तासिकेमध्ये आपण 41 ते 50 या संख्यांचं अक्षरी लेखन आणि अंकी लेखन पाहणार आहोत. आपण यामध्ये 1 ते 50 पर्यंतच्या संख्या अभ्यासत असताना प्रथम आपल्याला दशक ही संकल्पना समजावून सांगणे गरजेचे असते. आपण साहित्याच्या माध्यमातून मणी, माळ याचा वापर करू शकतो. मित्रांनो, हा दशक संच आहे आणि हा सुट्टा मणी आहे. हा दशक संच आणि सुट्टा मणी मिळून 11 होतात. याचा अर्थ हा दशक आणि सुट्टा एक मणी 11. अशाच पद्धतीनं 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक या दशकांचा वापर करून आपण मुलांना दशक ही संकल्पना आणि अंक सांगू शकतो. अशा प्रकारे 41 ते 50 या संख्यांचे अक्षरी लेखन आणि अंकी लेखन आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. आता 49 संख्या लिहित असताना आपल्याला 40 ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगावी लागते. 40 म्हणजे 4 दशक आणि सुट्टा 1, 40 आणि 1 41 अशी संकल्पना तयार होते. म्हणजे 41 ते 50 पर्यंत आपण अशा पद्धतीने 40 आणि 2 42, 40 आणि 3 43 अशा पद्धतीने 45, 46, 47, 48, 49, 50 या संकल्पना समजावून सांगू शकतो. 49 ही संकल्पना समजावून सांगत असताना 40 आणि 9 49 होतात आणि 49 मध्ये 1 नेवला की 50 होतो. 50 म्हणजे 5 दशक. या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना 41 ते 50 या संख्यांचं अक्षरी आणि अंकी लेखन शिकवू शकतो. या पद्धतीचा 41 ते 50 अंकांचं दृढीकरण होण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कृती देऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा कृती देता येईल ती म्हणजे धूळपाटी. धूळपाटीच्या माध्यमातून विद्यार्थी रांगोळीचा वापर फरशीवर करून त्या माध्यमातून त्या ठिकाणी अक्षरांचं लेखन करेल. दुसरी जी कृती आहे त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना ओली अक्षरे हा उपक्रम देऊ शकतो. ओली अक्षरे यामध्ये विद्यार्थी वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बोट बुडवून फळ्यावरती ओल्या अक्षरांचं लेखन करेल. आपण विद्यार्थ्यांना कोणतीही संख्या लिहिण्यास सांगून त्या माध्यमातून विद्यार्थ्याकडून लेखन करून घेऊ शकतो. तिसरी कृती आहे ती म्हणजे हवेमध्ये हाताची हालचाल करून संख्या लेखन म्हणजेच हवेतील संख्या लेखन. एका विद्यार्थ्याला समोर बोलवून आपण हवेमध्ये विद्यार्थ्यास संख्या लिहिण्यास सांगावे आणि त्याचा आकार ओळखून बाकीच्या विद्यार्थ्यांनी ती संख्या ओळखावी. या पद्धतीने सुद्धा आपण संख्यांचे दृढीकरण घेऊ शकतो. चौथी कृती आहे पाठीवर स्पर्शाने अक्षर लेखन. यामध्ये एक विद्यार्थी समोर बोलवून दुसऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या पाठीवरती अक्षरांचं लेखन करण्यास सांगावे आणि त्या विद्यार्थ्याला ती संख्या ओळखण्यास सांगावे. या माध्यमातून 41 ते 50 या अक्षरांचं अंकी आणि अक्षरी लेखन आपण करू शकतो.
त्यानंतर पुढची कृती आहे ती म्हणजे आपल्याला ओळखीच्या वेगवेगळ्या संख्या कार्ड यांच्या जोड्या लावणे, म्हणजे संख्या आणि संख्यांच्या जोड्या लावणे अशा पद्धतीने सुद्धा आपण कृती विद्यार्थ्यांची वर्गामध्ये घेऊ शकतो. फळ्यावरती जोड्या लावण्यास विद्यार्थ्यांना सांगू शकतो. या कृतीच्या माध्यमातून आपण 41 ते 50 या संख्यांचं अक्षरी लेखन आणि अंकी लेखन करू शकतो आणि याचा सराव घेऊ शकतो. या कृती आपण वर्गात करून घ्याव्यात आणि त्या पद्धतीनं 0 ते 50 जसे आपण अक्षरलेखन संख्यांचं करत आहोत त्याच पद्धतीनं 41 ते 50 या संख्यांचं दृढीकरण करावं आणि विद्यार्थ्यांना या कृतींच्या माध्यमातून शिकवावं. या कृतींसाठी माझ्याकडून आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्व गुरुजन बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. शिक्षक मित्र हो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता 3री ते 5वी गणित अध्ययन स्तर क्रमांक 20 0 ते 50 संख्यानामे लिहितो अक्षरी या स्तरामधील 41 ते 50 संख्यानामे अक्षरांमध्ये कशी लिहावी, तसेच 41 ते 50 हे अंक अक्षरांमध्ये विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने कसे लिहिता येतील याविषयी माहिती पाहणार आहोत. या स्तरामधील हा भाग पाहण्या अगोदर आपण विद्यार्थ्यांना 0 ते 40 या संख्या अक्षरांमध्ये लिहिता येतात असे गृहीत धरूया. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आपण काही दशक गठ्ठे हाताळण्यासाठी द्यावे आणि त्यांच्याकडून 1 गठ्ठा म्हणजे 1 दशक, 2 गठ्ठे म्हणजे 2 दशक, 3 गठ्ठे म्हणजे 3 दशक 30, 4 गठ्ठे म्हणजे 4 दशक 40 याचा भरपूर प्रमाणात सराव घ्यावा. आता आपण विद्यार्थ्यांची दशक संकल्पना स्पष्ट झाली आहे असे गृहीत धरूया व टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया. आता आपण विद्यार्थ्यांना नमुना म्हणून 30 ते 38 ही संख्यानामे अंकात व अक्षरात फळ्यावर लिहून दाखवूया. याप्रमाणे अगोदर अंकात लिहायचे आणि नंतर मग अक्षरात लिहायचे. पहा, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38. आता यामध्ये पहा, मी एक अंक लिहिला, एक अक्षर लिहिलं की जागा सोडलेली आहे आणि पुढे 30 लिहिलेलं आहे. असं का लिहिलेलं आहे तर हे विद्यार्थ्यांना समजायला हवे की हा 30चे घर आहे. सर्व संख्या या 30च्या आहेत किंवा 30चे घर आहे. याचप्रमाणे आता आपण 40च्या संख्या किंवा 40च्या घरातील अंक पाहूया. 40च्या घरातील संख्या लिहिताना आपण सर्वप्रथम विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे माहिती देऊया. एक्के म्हणजे 1, बे म्हणजे 2, त्रे म्हणजे 3, चौवे म्हणजे 4, पंचे म्हणजे 5, शेह म्हणजे 6, सत्ते म्हणजे 7, अठ्ठे म्हणजे 8 आणि हे दिल्यानंतर याचा भरपूर प्रमाणात आपण सराव घ्यायचा आहे. यामध्ये आपण मुलांना अंकात व अक्षरात लेखन करत असताना एकक स्थानचे घर अगोदर लिहायला सांगणार आहोत व दशक स्थानचे घर नंतर. याप्रमाणे एक्के म्हणजे 1 हे एकक स्थानी विद्यार्थ्यांनी लिहायला शिकवावे व 40 म्हणजे 4 हे दशक स्थानी लिहायला शिकवावे. याप्रमाणे म्हणजे हे झाले 41. हेच अक्षरी लिहित असताना अगोदर एकक स्थानचा अंक 1 म्हणजे एक्के आणि 4 म्हणजे 40, एक्के 40. याचप्रमाणे 41 ते 48 हे अंक अक्षरामध्ये व अंकामध्ये लेखन करून घ्यावे आणि त्याचा भरपूर सराव घ्यावा. आता याचप्रमाणे 42, बे म्हणजे 2 हे एकक स्थानी लिहायला सांगावे आणि 40 म्हणजे 4. आता याचंच अक्षरी लेखन एकक स्थानचा अंक अगोदर बे आणि दशक स्थानचा नंतर 4 म्हणजे 40. त्यानंतर 43, त्रे म्हणजे 3 एकक स्थानचा अंक आणि 40 म्हणजे 4 दशक स्थानचा अंक. हेच अक्षरामध्ये एकक अगोदर त्रे
त्रे म्हणजे 3 आणि 40 43 याप्रमाणे 41 ते 48 या अंकांचा भरपूर सराव आपण घ्यायचा आहे. यानंतर 49 व 50 अंकात आणि अक्षरात या अंकलेखनाचा भरपूर आपण सराव घ्यायचा आहे. धन्यवाद. शिक्षक मित्र हो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या गणित या विषयातील संख्याज्ञान अंतर्गत अध्ययन स्तर 20 0 ते 50 संख्यानाम अक्षरी लिहितो यामधील फक्त 21 ते 30 संख्यानामे अक्षरी लिहितो हा अध्ययन स्तर गाठण्यासाठी कोणत्या कृती घ्याव्यात या संदर्भात माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना 0 ते 50 पर्यंतच्या संख्या अंकी वाचता व लिहिता येतात हे गृहीत धरूनच पुढील कृती करून घेता येईल. यासाठी आपण शाळेतील प्रत्यक्ष घेतलेला व्हिडिओ पाहणार आहोत. यामध्ये इयत्ता दुसरीमधील विद्यार्थी असून महाराष्ट्र राज्य शासनामार्फत पुरविण्यात आलेल्या पेट्यांमधील साहित्याचा वापर करण्यात आलेला आहे. चला मुलांना, आपल्याकडे जे अंक आहेत का नाही ते अंक कोणते आहेत ते तुम्ही सांगायचे. हा 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 30. आता ह्याच अंकासारखं दुसरा अंक काढ तुम्ही घ्यायचा आहे. चला हा सांग. 21. हा 22 23 24 25 26 27 28 29 30. 30. हा आता काय करायचंय, एक अंक काढ खाली ठेवायचंय आणि त्याच्याशी संदर्भातलं एक अक्षरी लेखन त्याचं कसं करायचंय ते घ्यायचंय. हा 21 21. 22 23 24 25 26 27 28 29 30. आता काय करायचंय, अंक काढ खाली ठेवायचंय आणि दुसरं अक्षरी लेखन उचलायचंय. वाच. हा 21 22 23 24 25 26 27 28 29 30. हा आता तुम्ही काय करायचंय, हे जे अंक या ठिकाणी तुम्ही अभ्यासलेले आहेत असेच अंक आणि त्याचं अक्षरी लेखन यांच्या जोड्या काय करायच्या आहेत, आता तुम्ही वहीमध्ये लेखन करायचं आहे. लक्षात आलं. आताच आपण प्रत्यक्ष शाळेत 21 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे वाचन कसे करून घ्यायचे आहे हे पाहिले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून लावलेली संख्यानामे व अंक यांच्या जोड्या चित्रात दाखवल्याप्रमाणे घेता येईल. यातूनही काही विद्यार्थी या अध्ययन स्तरात मागे राहिल्यास त्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब आपल्याला करता येईल. यामध्ये 21 21 हा अंक अशा जोड्या लावून सुरुवातीला आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर अंक बाजूला करून त्या ठिकाणी संख्यानामे व अंक अशी जोडी लावून घ्यायची आहे. म्हणजे 21 अक्षरी आणि 21 अंक. त्यानंतर अंक बाजूला करून त्या ठिकाणी अक्षरी अक्षरी असा सराव आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये 21 21 ही दोन संख्यानामे या ठिकाणी दिसत आहे, त्यांच्या जोड्या लावून त्यांचे वाचन करून घेणे व पुन्हा ही संख्या नामे लिहून घेता येईल. यामुळे विद्यार्थ्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. तर शिक्षक मित्र हो, अशा पद्धतीनं 0 ते 50 पर्यंतच्या सर्व अंकांचे व त्याच्या संख्यानामांचे अक्षरी लेखन करून घेता येईल. धन्यवाद. हो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत गणित विषयातील अध्ययन स्तर 20 यामध्ये विद्यार्थी 0 ते 50 संख्यानामे अक्षरी लिहितो
आणि वाचतो या घटकांतर्गत विद्यार्थी 21 ते 25 ही संख्यानामे अचूकपणे लिहितो आणि वाचतो हा उपघटक पाहणार आहोत. तर आज आपण ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्याला सहजपणे 21 ते 25 ही संख्यानामे कशी वाचता येतील आणि लिहिता येतील हे पाहूया. चला तर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 0 ते 20 या संख्या कशा वाचायच्या आणि कशा लिहायच्या हे आपण शिकलो आहोत. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण जर पाहिलं 10 आईस्क्रीमच्या काड्यांचा संग्रह तुम्हाला चित्रामध्ये दिसतोय. आपण याला काय म्हणतो? याचे वाचन आपण कसे करतो? एक दशक. एक दशक म्हणजेच 10. तर याचप्रमाणे अशा 2 आईस्क्रीमच्या काड्यांचा संग्रह तुम्हाला दिसतो. 10चे 2 गट्टे आहेत. हे आपण कसे वाचतो? 2 दशक. आपण याला काय म्हणतो? बरोबर 20. म्हणजेच 2 दशक म्हणजे 20. आता 2 दशकामध्ये म्हणजेच 20 आईस्क्रीमच्या काड्यामध्ये आणखी एक आईस्क्रीमची काडी जर आपण मिळवली तर आपल्याला काय म्हणता येईल? म्हणजेच 2 दशक 1 एकक म्हणजेच 21. आपण वाचन कसे करतो? 21. आता दुसऱ्या चित्रामध्ये जर पाहिलं 2 दशकामध्ये आईस्क्रीमचे 2 गठ्ठे दिसत आहेत. या आईस्क्रीमच्या काड्यामध्ये आणखी 2 आईस्क्रीमच्या काड्या जर मिळवल्या तर काय म्हणता येईल? 2 दशक 2 एकक म्हणजेच 22. 22 असे आपण वाचन करतो. आता तिसरी आकृती आपण तिसरं चित्र पाहिलं. या चित्रामध्ये 2 दशकामध्ये म्हणजेच 20 आईस्क्रीमच्या काड्यांच्या गठ्ठ्यामध्ये आणखी 3 आईस्क्रीमच्या काड्या आपण जर मिळवल्या तर काय म्हणता येईल? 2 दशक 3 एकक म्हणजेच 23. आपण त्याचं वाचन कसे करतो? 23. आता पुढचं चित्र आपण पाहतोय. 2 दशकामध्ये म्हणजेच 10चे 2 गट्टे आहेत. 20 आईस्क्रीमच्या काड्यामध्ये आणखी 4 आईस्क्रीमच्या काड्या जर मिळवल्या तर काय म्हणता येईल? 2 दशक 4 एकक म्हणजेच 24. 24 असे आपण वाचन करतो. आता त्याच पद्धतीनं आपण या 2 दशकामध्ये म्हणजे 20 आईस्क्रीमच्या काड्यामध्ये आणखी 5 आईस्क्रीमच्या काड्या जर मिळवल्या तर काय म्हणता येईल? 2 दशक 5 एकक म्हणजेच 25. वाचन कसे करतो आपण? 25. आपण याप्रमाणे 21 ते 25 हे अंक शिकलो. म्हणजेच 2 दशक 1 एकक म्हणजे 21. 2 दशक 2 एकक म्हणजे 22. 2 दशक 3 एकक म्हणजे 23. 2 दशक 4 एकक म्हणजे 24 आणि 2 दशक 5 एकक म्हणजे 25 हे आपण शिकलो. आता एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला. 2 दशक आणि 3 एकक म्हणजे किती संख्या? कोणती संख्या? 23. बरोबर आहे. आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारतो. 2 दशक आणि 5 एकक म्हणजे कोणती संख्या? बरोबर आहे 25.